तो गेला कुठे? तो काय बोलण्याचा प्रयत्न करत होता? तो माझ्याकडे त्याच्या प्रेमाची कबुली देणार होता. अनेक विचारांनी मला घेरले होते. मी त्याला शोधून शोधून थकले होते आणि तो कुठे गेला हे मला कळले नाही. दुपारी 2 वाजता एंगेजमेंट होती. आता 12 वाजले होते. मला घरी जाऊन तयार व्हायचं होतं, म्हणून मी घरी गेले. घरी गेल्यावर थोडी विश्रांती घेण्याचा विचार केला. मला माझी केस धुवून आंघोळ करायची होती, पण मला खूप थकवा जाणवत होता. मी थोडा वेळ पलंगावर पडून राहिले आणि मला कधी झोप लागली ते कळलेच नाही. आता 1 वाजला होता. मी पटकन माझे हात आणि चेहरा धुतला आणि राजीवने माझ्यासाठी निवडलेला लेहंगा काढला. मी गुलाबी आणि निळ्या लेहंगावर गुलाबी शूज, गुलाबी आणि निळे दागिने घातले होते आणि केस धुता येत नसल्यामुळे केसांचे काय करावे हे समजत नव्हते. काही 3-4 शैली वापरून पाहिल्या, पण एकही मला शोभत नव्हती. आता मला राग यायला लागला होता, पण त्यासाठी वेळ नव्हता. मी सर्व काही करून हारल्यानंतर मी पुन्हा एक साधा बन बनवला आणि पुढे केला. लटके बाहेर काढले आणि त्यांना कुरडे केले. डोळ्यात खोलवर काजळ आणि आयलायनर लावले आणि पटकन परत लग्न मंडपात पोहोचले. लग्नात आलेल्या पाहुणे ज्या हॉटेलमध्ये होते, ती हॉटेल लग्न मंडपापासून जवळच होती. मला उशीर झाला, म्हणून मी थेट हॉलमध्ये गेले. राजू तिथं उभा होता. मला वाटले मला लेंग्यात पाहून तो खुश होईल आणि माझी स्तुती करेल, पण काय, त्याने माझ्याकडे लक्षही दिले नाही. राजू, मी त्याला हाक मारली. हो, आलो. तो माझ्याजवळ आला. कशी दिसत आहेस मी? खूप सुंदर, तो माझ्याकडे न बघता म्हणाला. त्याचे लक्ष दुसरीकडेच होते. माझ्याशी बोलत असतानाही तो दुसरीकडेच पाहत होता. त्याने असं केल्याने मला वाईट वाटले. मी त्याच्या मागे गेले आणि तो एका मुलीकडे एकसारखा पाहत उभा होता. कोणाकडे बघत आहेस तू? मी कन्फर्म करण्यासाठी त्याला विचारले. ए कीर्ती, ऐक ना माझं. कोणाला सांगणार नाहीस ना? काय? तू सकाळपासून फालतू बोलतोयस. आता सांग. यार, तू सकाळी त्या मुलीशी बोलत होतीस ना? त्या मुलीकडे पाहत होतो मी. त्याने त्या मुलीकडे बोट दाखवत इशारा केला. हो, तिचं नाव काय आहे? जेव्हा तो त्या मुलीबद्दल विचारत होता, तेव्हा माझ्या मनात एक वेदना होत होती. खूप त्रास होऊ लागला मला. माझ्या डोळ्यात अश्रू तरळायला तयार होते, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवले. वैशाली नाव आहे तिचं. मी त्याला भरल्या कंठाने म्हणाले. घशाखाली छातीत दुखत होते. ही वेदना का होत आहे हे मला समजत नव्हते. मला याआधी असा त्रास कधीच झाला नव्हता. मला अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मला ओरडावं आणि रडावंसं वाटलं, पण नंतर माझ्या भावनांवर मी नियंत्रण ठेवले. तुला तिच्याशी काय काम आहे? मी जड आवाजात विचारले. यार, मला ती आवडली आहे. यार, मला तिच्याशी बोलायचं आहे. तू माझी प्रिय मैत्रीण आहेस. तो माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. तू तिला लाईक करतोस म्हणजे कसं? माझे हृदय वेगाने धडधडू लागले. अरे, मला फक्त मैत्री करायची आहे तिच्याशी, बाकी काही नाही. बस. हो, नक्की? बाकी काही नाही ना? तो हे बोलल्यावर मला जरा हायसं वाटले. मी स्वतःला समजवले की तो मैत्री करू शकतो आणि त्यात काहीही चुकीचे नाही. जरी माझ्या हृदयाला माहीत होते की तो कधीही मुलीच्या प्रेमात पडणार नाही. तिच्यासोबत मैत्री करायची होती तर तो स्वतः त्या मुलीशी बोलू शकला असता. मग त्याला माझी गरज का भासली तिच्याशी बोलायला? त्याने मला सांगितले ती मैत्रीच आहे, पण त्याच्या मनात वेगळा विचार चालू असला तर?
तरीही मी माझ्या हृदयाला खोटे सांत्वन का देत होते ते मला कळत नाही. राजूला फक्त तिच्याशी मैत्री करायची आहे. मनात खूप वेदना होत होत्या आणि मनात विचारांचे वादळ होते. आता काय होईल माहीत नाही. मी त्या मुलीकडे गेले आणि तिच्याशी राजूबद्दल बोलले. तिने राजूकडे पाहिले आणि मग कीर्ती परत राजूकडे आली. काय सांगितलेस कीर्ती तू तिला? काय नाही. फक्त त्याला तुझ्याशी मैत्री करायची आहे. बस इतकंच. मग ती काय म्हणाली? उत्तर दिले नाही रे तिने. यार व्यवस्थित बोल ना तू तिच्याशी. ते उद्याच निघून जातील. निदान नंबर तरी घेऊन आली असशील तिच्याकडनं. बरं, मी प्रयत्न करते. असे म्हणत मी पटकन तिथून निघाले. कारण मला आता स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हते. मला रडायचे होते. पण हे आयलायनर आणि काजळ मला नीट रडू देत नव्हते. मी लक्ष वळवले. काही वेळाने एंगेजमेंट सोहळा सुरू झाला. जेव्हा मी राजीवला पाहिले तेव्हा तो समारंभाकडे पाहत होता. त्यामुळे कदाचित माझ्या समजण्यात चूक झाली असावी असे मला वाटले. कदाचित त्याला खरोखरच मैत्री हवी असेल. पण तो मी असताना त्याला मित्राची गरज का आहे? मला खूप अस्वस्थ वाटत होते. समारंभ आटोपल्यानंतर मी राजूचा हात घट्ट पकडून त्याला मंडपातून एका निर्जन ठिकाणी नेले. अरे, तू काय करतेस हे? अहो, मला वाचवा. कोणीतरी मदत करा. ही मुलगी माझे अपहरण करत आहे. चूप राहा, नाहीतर तुला मारेन. काय झालं? मला असं का ओढत आणलं इथे? राजू म्हणाला. माझ्याकडून काही चूक झाली का? मी डोळ्यात पाणी आणत विचारले. नाही यार, पण तू का रडतेस आहे? याआधी मी तुला कधी रडताना पाहिलं नाही. आपली मैत्री तुला पुरेशी नाही का? काय बोलतेस तू कीर्ती? तुला वैशालीशी मैत्री करायची गरज का आहे? त्याने डोकं आपटले. अरे वेडी मुलगी, माझी वेडी. तूच माझी मैत्रीण आहेस. तू नेहमीच माझी सर्वात प्रिय मैत्री राहशील. तुझी जागा कोणीही घेणार नाही. झालं? त्याने कीर्तीला मिठी मारली. आणि मग ती वैशाली? मी त्याच्यापासून लांब जाऊन विचारले. यार, तो काही बोलायच्या आधीच रोहिणी काकू आल्या आणि म्हणाल्या, तुम्ही दोघे आता भांडणे थांबवा आणि कीर्ती, तू मिशाबरोबर पार्लरला जा आणि मग संध्याकाळची तयारी करून घे. लवकर जा. मला त्याचे अर्धसंभाषण तिथे सोडून जावे लागले होते. मी राजूकडे बघत होते आणि तो माझ्याकडे हसत बघत होता. त्याचे हास्य दिलासा देणारे होते. मी मिशासोबत पार्लरमध्ये गेले. तिला तयार व्हायला 3 तास लागणार होते. त्या काळात तिने घरून साडी मागवली होती आणि मी पण पार्लरमध्ये तयार झाले होते. मला केस धुण्यासाठीही पुरेसा वेळ मिळाला होता. मी आणि मिशा तयार झालो. राजू आम्हाला घ्यायला गाडीने आला. माझ्या लक्षात आले की आता त्याचे लक्ष माझ्याकडे होते. माझ्याकडे बघून त्याचे तोंड उघडे पडले. काळी टाच लाल साडी, काळा ब्लाऊज, मॅचिंग ज्वेलरी, बिंदी आणि जरा जास्तच मेकअप. भाऊ, तोंड बंद कर, मिशा म्हणाली आणि आम्ही दोघे हसलो. तो लाजला आणि म्हणाला, मिशा ही कोण आहे? मी हिला ओळखत नाही. अरे ती तुझी आई, मी म्हणाले. वाह, मी ओळखूच शकत नाही. हे एक खतरनाक पार्लर आहे. आत काहीतरी पाठवले जाते आणि काहीतरी बाहेर येते. तुला मारीन मी. मी हात वर केला आणि त्याला मारायला लागले. तो वाकून मागे सरकला. तो पठाणी सूटमध्ये असल्याचे मला दिसले आणि तो सुंदर व अप्रतिम दिसत होता. तो हुशार होता, पण आज तो देखणा व सज्जनही दिसत होता. बरं, आज तू पण वेगळीच सुंदर दिसत आहेस. अहो,
कोणीतरी प्लीज आमची स्तुती करा, मिशा म्हणाली. अहो, आज तू आकर्षण केंद्र आहेस सर्वांचं. तुझी स्तुती करण्यासाठी तुला शब्दांची गरज नाही. आता जाऊया, मिशा नखरा करत म्हणाली. हो हो, खूप घाई आहे तिला. त्याने लाजून मला हाताची कोणी मारली. आम्ही हसायला लागलो. आम्ही तिघही लग्न मंडपात आलो. सगळे आमची वाट पाहत होते. पंडितजींनी मिशाला बोलवले आणि लग्नाची विधीही सुरू झाली. राजू माझ्याकडे आला आणि म्हणाला, तू या साडीत खूप सुंदर दिसत आहेस. साडीसाठी धन्यवाद. हे ऐक ना, वैशालीला बोलायला सांग ना माझ्याशी. तू तिच्यावर प्रेम करायला लागला आहेस का? आता मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हते. मला त्याच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचे होते. पुढे काय होणार? माझे प्रेम इथंच संपेल का? राजीव सोबत वैशाली पुढे कंटिन्यू आहे का? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढच्या भागात लवकरच मिळतील. म्हणून मित्रहो, मी वारंवार रिक्वेस्ट करतोय की माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काही कारणांमुळे माझ्या चॅनलची इम्प्रेशन डाऊन झाले होते. प्लीज मला हेल्प करा. धन्यवाद.